पण नेहमी आपण तक्रार करतो की किती वेळ लावता रेडी व्हायला, पण ही जी अभिनेत्री आहे ना रुपाली भोसले, हिने कितीही वेळ घ्यावा रेडी व्हायला, पण मला नेहमीच तिला सगळं माफ आहे. म्हणजे किती सुंदर दिसते आणि दरवेळी कशी काय कल्पना सुचते तुला हे आपण असं काय माहिती खरंच माहीत नाही. करते स्टायलिंग सगळं? नाही, मिहीरने कॉस्ट्युम्स केलेले आहेत. हे पुण्याचा एक डिझायनर आहे मिहीर, त्याने कॉस्ट्युम केलेले आहे. ज्वेलरी जिजा ज्वेलर्सने केलेली आहे. एक एक छोटीशी अशी एक कल्पना असते की आपल्याला ह्या कार्यक्रमासाठी आपल्याला अशा गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे गणपती उत्सव आहे, ट्रेडिशनल लुक असणार आहे. सो नऊवारी ही डिसाइडेड होती की नऊवारी वेअर करायची, पण ही नऊवारी नाही आहे, 12 वार आहे आणि ही नेसलेली आहे प्रॉपर. म्हणजे ती अशी घातलेली, पण त्याच्यामुळे पण हा असा एक वेगळा फील आला. मग शीतलचं असं म्हणणं होतं की आपण शेला देऊया, की तिने रेड कार्पेटचे सगळे स्टडी केलं सगळं, की आपण प्रत्येक वेळेला नुसती नऊवारी दिलेली आहे, असं काही केलेलं नाही आपण. तर मग तिने तो शेला ॲड केला आणि त्याच्यानंतर मग बाकी असे मिनिमल कानातले, इयर कफ्स नको, नॉर्मल कानातले, मग बुगडी एक वेगळ्या पद्धतीची बुगडी तिने दिली आहे. आणि त्याच्यानंतर ती म्हणाली की हे सगळं मॅट फिनिशमध्ये येतं आहे, तर आपण नथ ग्रीन कलरची करूया या ह्याला शेल्याला मॅच. सो असं सगळा तिचा एक थॉट प्रोसेस होता आणि मी म्हटलं मम्मा. माहिती आहे का, मला बऱ्याच गोष्टी तुझ्या इंटरव्ह्यूमध्येच कळतात की हे असं पण असतं स्टायलिंगमध्ये, पण नाही, तुझ्या कॅरेक्टरला शोभून असा लुक एकदम रॉयल आहे ना. सो मालिका ही येते, हा बाप्पाचा आशीर्वाद म्हणूया आपण. आई कुठे काय करते नंतर लगेच ही मालिका येते. किती ग्रेटफुल फील करतेस, सातत्याने इतकी वर्ष रेड कार्पेटवर आपण गप्पा मारतो आणि मी आयुष्यभर ग्रेटफुल आणि ग्रॅटिट्यूड असणार आहे माझ्या मनात. कारण मी कायमच हे म्हणते की ह्या वास्तूने किंवा माझ्या प्रत्येक सेटच्या वास्तूने मला तथास्तू म्हटलेलं आहे. मला टेलिव्हिजनने खूप ओपन आर्म्सने वेलकम केलेलं आहे. त्यामुळे मी कायमच ग्रेटफुल आणि ग्रॅटिट्यूड असणार आहे माझ्या. म्हणजे ऋणी आहे मी खरं तर. मग ते चॅनल असू देत किंवा मग काही असू दे, सेट असू दे, कोणतीही भूमिका असू दे, मी ऋणी आहे त्या गोष्टींची. कारण त्यांनी मला प्रत्येक वेळेला एक पायरी वर ठेवलं आहे. मला प्रत्येक वेळेला कलाकार म्हणून मी अजून काय स्कोप आहे, इज देअर अ रूम टू ग्रो, तो येस देअर इज. आणि तो विश्वास सगळ्यांचा की ही भूमिका ही करू शकते, तो विश्वास माझ्यासाठी खूप मोठा आहे. म्हणजे भीती आहे की तो विश्वास जसा त्याने ठेवला आहे तो त्या पद्धतीने आउटपुट त्याचं यावं, ही भीती नक्कीच आहे. पण त्याच्यावर विश्वास आहे, त्या एनर्जीवर. नटराजावर विश्वास आहे, बाप्पावर विश्वास आहे, स्वामींवर विश्वास आहे की ते त्या सगळ्या गोष्टी करेक्ट प्लेस करतील. मला आपण कलेची देवता म्हणतो. रुपाली, ह्या आयुष्याच्या या स्टेजवर आणि इतक्या सगळ्या मालिका केल्यानंतर पहिला परफॉर्मन्स आठवतो आयुष्यातला सर्वात पहिला, तो कोणता होता आणि त्याबद्दल? हां, म्हणजे एकतर मी ना स्पोर्ट्समध्ये कधीच पार्टिसिपेट केलं नाही. मी डान्समध्येच कायम पार्टिसिपेट केलेलं आहे. का माहीत नाही, मला टीचरनं पहिल्या नंबरवर माझं नाव लिहून ठेवायची की ओके डान्समध्ये. कारण मला माहीत नाही मी कधीच स्पोर्ट्समध्ये लागेल, खरचटेल वगैरे. पण त्याच्यानंतर आईने मला कबड्डीमध्ये ढकललं की नाही नाही, हिला थोडंसं जरी काहीतरी स्पोर्ट्स खेळू दे म्हणून कबड्डीमध्ये ढकललं आणि मी स्टेट लेवलपर्यंत कबड्डी खेळले. सो तो एक जे डान्स करायचे लहानपणी चेअरमॅनचा बर्थडे असल्यानंतर, तर ते मला आठवतं की हां, नटापटा करायचा, छान मस्त तयार व्हायचं आणि डान्स करायचं. गणेशोत्सव म्हटल्यावर एक गेट टुगेदर असतो, फॅमिली सगळे जमलेत, पण तुझ्या मालिकेतली ही टीम वेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज करते. सो तू किती एक्सायटेड असते जसं जेव्हा कळतं की रेड कार्पेट आता सगळं? आता ठीक आहे, आता त्यांना माझ्या मालिकेतले जरा इकडे तिकडे पसरलेत, येणार तर सरकारांच्याच घरी आहेत, तेव्हा मी बघते त्यांच्याकडे. बरं, आणि सरकारांना नकोच आहेत ते, ॲक्च्युली सरकारांना नको आहेत, त्याच्यामुळे ठीक आहे, ओके. बऱ्याच गोष्टी गुलदस्त्यात आहेत, हळूहळू कळतील, पण तुर्तास हा सोहळा एन्जॉय कर. छान दिसतेस, घरी जाऊन नजर काढायला सांग आईला. काढ, येस, तूच काढ माझी नजर. येस. थँक्यू सो मच रुपाली आणि ऑल. थँक्यू.